तळोद्यात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य। खड्डे भरण्यासाठी मुरुमऐवजी लाल मातीचा उपयोग। अपघातांचे सत्र सुरू, नागरिक त्रस्त। नमस्कार। तळोदा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत। रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दुचाकी स्वारांसाठी हे खड्डे अपघाताचे कारण बनले आहेत। त्या रस्त्याने जात होतो, त्या चिखलामुळे माझी गाडी स्लिप झाली। मी पडलो आता थोडा। दुर्दैवाने काही मला झालं नाही, पण काही ना काही करायला पाहिजे नक्की। विशेषतः शहरातील शिवसेना कार्यालय आणि शिव अमृत कोल्ड्रिंक दुकानासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। शनिवारी दिनांक 25 जुलै रोजीच एकाच दिवशी सुमारे 8 ते 10 दुचाकीस्वार त्या ठिकाणी घसरून अपघातग्रस्त झाले। या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरुमऐवजी लाल चिकन मातीचा वापर केल्यामुळे माती भिजून निसरडी बनते आणि त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत आहे। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नगर परिषदेने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, तसेच योग्य दर्जाचा मुरुम वापरून खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। रस्त्यांवर जी चिकन माती टाकण्यात आलेली आहे आणि त्यावर नुकताच पाऊस पडला, त्या पावसामुळे खूपच चिखल झाला आहे आणि त्या चिखलामुळे अनेक बाईक स्वार स्लिप होऊन पडतायत। बरेचसे डिवायडरला ठोकताना वाचले। जीवितहानी तर काही झाली नाही, पण त्यांना जखमा झाल्या आहेत। तर याकडे नगरपालिकेने नक्की लक्ष द्यावे असं आम्ही विनंती करतो।